नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या फेवरेट यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत जे आपल्याला युनिट टेस्टला येऊ शकतात ते क्वेश्चन्स आपण आज बघणार आहोत. हा व्हिडिओ फक्त सायन्समधला 10च्या सायन्सचा पार्ट 1साठी आहे. पार्ट 2साठी आपण दुसरा व्हिडिओ येईल आपला. तर बघा, आपले सायन्स पार्ट 1मध्ये 2 चॅप्टर आहेत जे युनिट टेस्टला येतील. त्यामधला पहिला आहे आपला ग्रॅव्हिटेशन आणि सेकंड आहे आपला पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आज जो फर्स्ट चॅप्टर त्याच्यामधले असे टॉपिक्स म्हणजे असे क्वेश्चन्स आहेत जे की आपल्याला रिपीट येतात किंवा या क्वेश्चन्सवरच अशाच टाईपमधले दुसरे याच टॉपिकवर दुसरे क्वेश्चन्स येऊ शकतात. तर त्यातला पहिला क्वेश्चन आहे आपला, व्हॉट इज द युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. जो आपला युनिव्हर्सल लॉ आहे ग्रॅव्हिटेशनचा, आपल्याला त्याच्यावरती 100% एक क्वेश्चन तरी राहू शकतो. हे 4 टॉपिक्स आहेत. ग्रॅव्हिटेशनमधून जर क्वेश्चन आले तर याच्यामधले 2 तरी क्वेश्चन 100% येतील. त्यातला सेकंड क्वेश्चन आहे आपला, डिफाईन ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड इट्स युनिट. ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आणि त्याचं युनिट काय जे की आपल्याला आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे ते सुद्धा आपल्याला त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. आणि त्याच्यानंतरचा आता हा फेवरेट आहे की डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. हा क्वेश्चन तर मोस्ट ऑफ दी जेव्हाही ग्रॅव्हिटेशनबद्दल काही क्वेश्चन्स येतात त्याच्यामधला हा सर्वात फेवरेट क्वेश्चन आहे सर्व जे एक्झाम बनवतात त्यांच्यासाठीचा. त्यानंतरचा आपला लास्ट क्वेश्चनचा पार्ट आहे जो की केपलर्स लॉज. आता केपलर्स लॉमध्ये आपल्याला क्वेश्चन्स कसे येऊ शकतात ते सांगतो मी. केपलर्स लॉमध्ये आपल्याला डिफाईन करायला लावतील केपलरचा फर्स्ट लॉ, सेकंड लॉ किंवा थर्ड लॉ. आणि त्यानंतर आपल्याला त्याच्याबद्दल जसं की थर्ड लॉमध्ये आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे, ते इक्वेशन काय आहे आपल्याला ते एक्सप्लेन करावं लागेल. याच्या असे आपल्याला ग्रॅव्हिटेशनमधनं क्वेश्चन्स आपल्याला येऊ शकतील. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू की पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्समधनं आपल्याला कोणकोणते क्वेश्चन येतील व त्यावरही अजून जर एक्सपांड झाले तर कसे क्वेश्चन येतील. तर बघा की व्हॉट इज द पिरियोडिक टेबल, म्हणजे पिरियोडिक टेबल काय हा सुद्धा आपल्याला क्वेश्चन येईल. आणि हाऊ इट इज अरेंज, आणि तो कसा अरेंज केलेला आहे, त्याचा बेस कसा आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे अजून त्याचं स्ट्रक्चर कसं हे आपल्याला विचारलं जाईल. त्याच्यानंतर डिफाईन पिरियोडिक ट्रेंड्स. आता पिरियोडिक ट्रेंड्स डिफाईन करायला लावतील. जसं की पिरियोडिक ट्रेंड्समध्ये आपल्याला होतं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, अजून त्याच्यामध्ये आपल्याला ॲटॉमिक रेडियस, ॲटॉमिक साईज आणि व्हॅलेन्सी, म्हणजे हे त्याच्यामध्ये ट्रेंड्स कसे फॉलो होतात त्याच्यावर सुद्धा आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल. तर नेक्स्ट आहे आपला, एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ ग्रुप्स अँड पिरियड इन द पिरियोडिक टेबल. आता जे आपले सिग्निफिकंट करायचे आपल्याला कशाला, जे ग्रुप्स किंवा पिरियड्स आहेत आपल्या पिरियोडिक टेबलमध्ये त्याच्यावरती तर एक क्वेश्चन हमखास आपल्याला येईलच युनिट टेस्टमध्ये. आणि त्याच्यानंतर लास्ट पॉईंट आपला, डिफरन्स बिटवीन मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल अँड मॉडर्न पिरियोडिक टेबल. म्हणजे आता यामध्ये तर डिमेरिट्सच पकडून जायची की मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलमध्ये ज्या कमी आहेत त्याच आपण पुढे भरलेल्या आहेत आपल्या मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये भरलेल्या आहेत. मग त्यांच्यामधले जे मेजर डिफरन्स आहेत ते आपल्याला नक्कीच विचारले जाऊ शकतात. तर हा झाला आपला पार्ट 1चा जेवढे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे त्याचं लेक्चर. आता यानंतर आपण जे लेक्चर घेऊ त्यामध्ये मी तुम्हाला पार्ट 2मध्ये जे चॅप्टर येणार युनिट टेस्टला त्या 2 चॅप्टरवरती मधले जे एक इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत आपण ते घेऊयात. तोपर्यंत इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.